नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे फेब्रुवारी 2025 मधील चालू घडामोडीची क्विज आणि ही क्विज क्रमांक 20 आहे। जर याच्या आधीचे जर तुम्ही क्विजचे व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच बघून घ्या। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा जो आहे तो होणार आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, विधानसभेत भाषांतर प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर विधानसभेत भाषांतर प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश ठरलेले आहे। तर उत्तर प्रदेश विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा आहे जिथे भाषांतराची सुविधा आहे। या प्रस्तावाचे पुनरावलोकन सत्ताधारी समिती करेल आणि मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजी भाषेतील भाषांतराच्या तालिमांचं जे आहे ते निरीक्षण जे आहे ते केलेलं आहे। ठीक आहे। तर विधानसभेत भाषांतर प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य कुठले ठरलेले आहे? तर ते ठरलेलं आहे उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झाले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील मौसम भवन येथे भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन केले। हे संग्रहालय भारतीय हवामान विभागाच्या 150 वर्षाच्या प्रवासाचे प्रतीक आहे। ते दिल्ली स्ट्रीट आर्टच्या सहकार्याने विकसित केलेले आहे। ते IMDच्या लोधी रोड मुख्यालयाचे दृश्यकथेत रूपांतर करते। ही कलाकृती भारताच्या हवामानशास्त्रीय प्रगती आणि समाजात हवामान विज्ञानाची भूमिका दर्शवते। तर भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झालेले आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली। पुढचा प्रश्न बघा, पेप्पारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ। तर पेप्पारा वन्यजीव अभयारण्य हे केरळ या राज्यामध्ये आहे। तर पेरियार टायगर कन्झर्वेशन फाउंडेशनने पेप्पारा वन्यजीव अभयारण्यात रिअल टाइम मॉनिटरिंग आणि नेटवर्क सिस्टीम सुरू केलेली आहे। पेप्पारा वन्यजीव अभयारण्य केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात आहे, जे 53 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते। 1983 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। या अभयारण्यात करमना नदीवर बांधलेल्या पेप्पारा धरणाचा पाणलोट क्षेत्र समाविष्ट आहे। या नवीन प्रणालीचा उद्देश या प्रदेशात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन प्रयत्नांना वाढवणं आहे। तर पेप्पारा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? ते आहे केरळमध्ये, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, नाविका सागर परिक्रमा 2 साठी कोणते नौदल जहाज वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे INSV तारिणी। तर नाविका सागर परिक्रमा 2 साठी INSV तारिणी हे जे नौदल जहाज आहे ते वापरलं जातं। तर नाविका सागर परिक्रमा 2 चा तिसरा टप्पा पूर्ण करत INSV तारिणी ही 18 फेब्रुवारी 2025 रोजी पोर्ट स्टॅन्ली येथे पोहोचली। ही मोहीम भारतीय नौदलाच्या जेंडर सक्षमीकरण आणि सागरी उत्कृष्टतेसाठीच्या वचनबद्धतेवरती प्रकाश टाकते। या मोहिमेत लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या 2 महिला अधिकारी आहेत। 21,600 पेक्षा जास्त नॉटिकल मैलांचा प्रवास 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा येथून सुरू झाला। या मार्गावर फ्रीमॅटल ऑस्ट्रेलिया, लिटनटन न्यूझीलंड, पोर्ट स्टॅन्ली फॉकलंड, केपटाऊन दक्षिण आफ्रिका आणि परत गोवा असा समावेश आहे। INSV तारिणी हे 56 फूट लांबीचे नौकानयन जहाज आहे आणि यापूर्वी 2017 मध्ये नाविका सागर परिक्रमा पूर्ण केलेली आहे। तर नाविका सागर परिक्रमा 2 साठी कुठलं नौदल जहाज वापरलं जातं? तर त्याचं उत्तर आहे INSV तारिणी। पुढचा प्रश्न बघा, अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद 2025 चे यजमानपद कोणत्या शहरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अजमेर। तर अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद 2025 चे यजमानपद हे अजमेर या शहरामध्ये आहे, लक्षात ठेवा। तर अजमेर येथे पहिल्याच ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्सचे आयोजन केलं जात आहे आणि ही 10 दिवसांची ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 17 फेब्रुवारी 2025 रोजी खिचडी तुलाई विधीने झाली। भारतातील ट्रान्सजेंडर समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। गद्दीपती सोलोनी नायक यांच्या मार्गदर्शक अनिताबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे आयोजन केले जाते। विविध राज्यातील 2000हून अधिक ट्रान्सजेंडर सदस्य याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तर अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद 2025 चे यजमानपद कुठल्या शहरामध्ये आहे? तर ते आहे अजमेरमध्ये। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने जॅव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल विकसित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युनायटेड स्टेट्स अमेरिका। तर युनायटेड स्टेट्स अमेरिका या देशाने जॅव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल जे ते विकसित केलेले आहेत।
तर भारताच्या संरक्षण गरजांसाठी भारत आणि अमेरिका जावलिन अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची आणि त्यांचे सह उत्पादन करण्याची योजना जी आहे ती आखत आहे. जावलिन हे मानव पोहोचण्यायोग्य आग आणि विसरून जाणारे क्षेपणास्त्र आहे, म्हणजे फायर अँड फॉरगेट, जे जड चिलखती वाहने नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. हे अमेरिकन संरक्षण कंपन्या रेथियन आणि लॉकहीड मार्टिन यांनी विकसित केलेलं आहे. हे क्षेपणास्त्र मुख्य युद्ध रणगाडे, हलके लष्करी वाहने, बंकर, तटबंदी आणि हेलिकॉप्टरवरती प्रभावी आहेत. तर कोणत्या देशाने जावलिन अँटी टँक गायडेड मिसाईल विकसित केलेला आहे? उत्तर आहे युनायटेड स्टेट्स अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, परम्बिक्युलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. तर परम्बिक्युलम व्याघ्र प्रकल्प हा केरळ या राज्यामध्ये आहे. तर परम्बिक्युलम व्याघ्र प्रकल्पातील वन विभागाने केलेल्या प्राण्यांच्या सर्वेक्षणात 15 नवीन प्रजातींची नोंद झालेली आहे. हे अभयारण्य केरळच्या पल्लकड आणि त्रिशूर जिल्ह्यात आहे आणि 391 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. 2009 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. परम्बिक्युलम, शोलियार आणि थेक्कडी नद्या या अभयारण्यामधून वाहतात, ज्यामुळे त्याच्या जैविकतेला आधार मिळतो. अभयारण्यामध्ये 4 आदिवासी समुदाय आहेत, कादर, मालासर, मुदुवर आणि मालासर, जे संरक्षित क्षेत्रातील 6 वसाहतीमध्ये राहतात. तर परम्बिक्युलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, PM आशा योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा, असं या PM आशा योजनेचा प्राथमिक उद्देश आहे. तर केंद्राने 15व्या वित्त आयोगाच्या चक्रांतर्गत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण म्हणजे उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजे PM आशा योजनेला 2025-26 पर्यंत मुदतवाढ जी आहे ती दिलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांना योग्य भाव सुनिश्चित करते आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करते. किंमत समर्थन योजनेअंतर्गत सरकार केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे किमान आधारभूत किमतीवर MSP म्हणजे डाळी, तेलबिया आणि खोबरे यांची खरेदी करते. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी 2024-25 साठी तूर, उडीद आणि मसूरची 100% खरेदी मंजुरी जी आहे ही करण्यात आलेली आहे. तर PM आशा योजनेचा प्राथमिक उद्देश काय? शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव देणे. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये आलेल्या भूकंपाच्या थवेमुळे कोणत्या देशात आणीबाणी लागू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीस. तर फेब्रुवारी 2025 मध्ये आलेल्या भूकंपाच्या थवे किंवा झुंडीमुळे या ग्रीस या देशामध्ये आणीबाणी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. तर ग्रीसच्या सॅन्टोरिनी, आयोस, अमोरगोस आणि अनाफी येथे समुद्राखालील भूकंपाच्या थवीमुळे किंवा झुंडीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. भूकंपाचे थवे किंवा झुंडी जेव्हा एकाच तीव्रतेच्या अनेक भूकंपाच्या घटना एका लहान भागात एकामागून एक होतात तेव्हा उद्भवतात. या थव्यांमध्ये किंवा झुंडीमध्ये अनेकदा आठवडे मोठा धक्का न बसता हजारो कमी तीव्रतेचे भूकंप येतात. अनेकदा आठवड्याभर मोठा धक्का न बसता हजारो कमी तीव्रतेचे भूकंप येतात. ते सामान्यतः सक्रिय भूऔष्णिक प्रदेशामध्ये होतात, जिथे भूकंपीय ऊर्जा जमा होते आणि कमी प्रमाणामध्ये सोडली जाते. तर फेब्रुवारी 2025 मध्ये आलेल्या भूकंपाच्या थवे किंवा झुंडीमुळे कोणत्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ग्रीस. पुढचा प्रश्न आहे, बातम्यामध्ये दिसणारी सौपर्णिका नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. तर बातम्यामध्ये दिसणारी सौपर्णिका नदी ही कर्नाटक या राज्यामधून वाहते. तर कोल्लूर मुकांबिका मंदिराजवळील सौपर्णिका नदीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. ही नदी कर्नाटकात पश्चिमेकडे वाहते, पश्चिम घाटातील कोडाचाद्री टेकड्यांमधून उगम पावते. ती बेंदूर तालुक्यातून आणि मुकांबिका मंदिराजवळून जाते आणि नंतर अरबी समुद्राला मिळते. ही नदी हिंदू पौराणिक कथांशी जोडलेली आहे, ज्याचे नाव गरुड किंवा सुपर्ण याच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे, ज्याने तिच्या काठावरती तपश्चर्या केली असं मानलं जातं. तर बातम्यामध्ये दिसणारी सौपर्णिका नदी ही कुठल्या राज्यामधून वाहते? तर कर्नाटक या राज्यामधून वाहते, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे 10 प्रश्न आहेत आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण बघितलेलं आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.